सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलेचा अधिपती श्री गणराया आदिमाया शिवशक्ती माझ्या बामनोली गावची ग्रामदेवता आई वागेश्वरी चरणी नतमस्तक होऊन मी शाहीर करण किशोर गोरिवले तसेच माझे गुरुवर्य सीतारामजी भोबसकर यांना वंदन करून जमलेल्या रसिकजन आणि शाहीर वर्ग यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच कलगीतुरा समाज उन्नती मंडळाने ही आम्हाला नाचाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आम्ही आमच्या वारीला सुरुवात करतो। धन्यवाद।
महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा बोलती गणपती गजानन कलगी अखंड नागेश्वरीचा गुरुवर्य सीताराम छत्रपती शिवाजी नम्र होऊन गणाला करू मानाची वंदना नम्र होऊन गणाला करू मानाची वंदना या भोळ्या तुझ्या भक्ताला ये ताराया रंगना या भोळ्या तुझ्या भक्ताला ये ताराया रंगना या भोळ्या तुझ्या भक्ताला ये ताराया रंगना या विश्वात तू पालनहार महिमा तुझा आहे अपार साऱ्या तुझ्या या भक्तांचे संकट करशील तू कनिवार रूप पाहून होते तुझे आनंद या मना या भोळ्या तुझ्या भक्ताला ये ताराया रंगना
पूजिते मी मोहना तुला माझ्या अंतरी पूजिते मी मोहना तुला माझ्या अंतरी आहे युगायुगाचे बांधले हे मी बंधन
स्वर्गाहुनी अति सुंदर स्वर्गाहुनी अति सुंदर असं म्हणतात त्याला कोकणी मानसा जागा होता वाचव कोकणाला कोकणी मानसा जागा होता वाचव कोकणाला कोकणी मानसा जागा होता वाचव कोकणाला कोकणी मानसा जागा होता परमहंस गुरु
महाराज की जय. हॅलो, आपण बसून घ्या. रंगबाजी 2 अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रम केला, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि रंगबाजी 2 विभागाला विनंती करतो, आपण आपले मनोगत व्यक्त करावे. या ठिकाणी शिवशक्ती नाच मंडळ बामणोली तालुका चिपळूण मधील शाहीर करण गुरिवले अतिशय उत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न, खास करून ढोलकीपटू आणि संगीत या ठिकाणी उत्तम सादर झालेलं आहे. तसेच जागतिक नृत्याचा जो वेश आहे पारंपरिक आपण पाहिलात आणि हा आधुनिक आहे तो सुद्धा सुंदर आहे. फक्त या ठिकाणी चाली मारत असताना थोडासा सिंक्रो तुमचा पाठीपुढे होत होता, परंतु उत्तम या ठिकाणी आपण सादरीकरण केलेलं आहे. या ठिकाणी आमचे गायक करण गुरिवले युवा शाहीर आहेत. या ठिकाणी माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की जसं नृत्याला जी बाजू मांडताना नृत्यकार आपली बाजू मांडतो, त्या पद्धतीने शाहिराचं काम आहे. शब्दाला जोर देऊन शब्दाला सुरामध्ये सुद्धा ते व्यक्त होण्यासाठी भाव पाहिजे, ते होणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा. तुमचा आवाज सुंदर आहे, फक्त खालीवर या ठिकाणी झालेला आहे. खास करून कोकण वाचवा हा विषय आपण घेतला, उत्तम त्या ठिकाणी जो सादरीकरण होतं, परंतु सुरामध्ये खालीवर झाल्यामुळे आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे पुढच्या वेळेला. धन्यवाद. या ठिकाणी संगीत साथ चांगलं झालंय. धन्यवाद. रंगबाजी 1. हॅलो, शिवशक्ती नाच मंडळ बामणोळी. ढोलकीपट्टू थोडा छान झाला, गायनामध्ये कोरसमध्ये गायन जर झालं तर कोरस त्या मानाने थोडासा कमी वाटत होता, ते सुधारण्याचा प्रयत्न करा. उत्कृष्ट असं झालं. आणि काही टिपण आता केलेली आपल्या समोर मांडलेलीच आहे, जास्त काही सांगायला नको. धन्यवाद. कविता विभाग. शिवशक्ती नाच मंडळ तांबेवाडी आपण गण सादर केला. गणामध्ये तुमचा प्रयत्न चांगला आहे. काय होतंय की जी यमक आहे, वटिका आहे, जर 3 अक्षरे तर 3च अक्षरी पाहिजे, 2 अक्षरे 2च पाहिजे. तर तुमचं कसं झालंय, या भोळ्या तुझ्या भक्ताला ये ताराया रंगना आणि पुढे खाली एका वर्षाने येशी तारण्या या जना, ही वटिका जमत नाहीये. जरा प्रयत्न करा चांगला, ह्याच्या पुढे पण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. कारण काय आपण या स्पर्धेमध्ये शिकण्यासाठी आलेलो आहोत, तर इथं शिकून घ्या. कारण की काव्याची जी अक्षरांची जी जोड करायची असते, तर त्याला अभ्यास पाहिजे. भाषेवरती प्रभुत्व असावं लागतं. एका वाक्याला पर्यायी वाक्य असतं, त्याचा पण शोध करायला लागतो आणि त्याला पर्याय देऊन ऑब्जेक्शन करायला पाहिजे. तसंच गण चांगला आहे. काव्यामध्ये एकच वाक्य डबलदा आलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. तसंच गवळणीमध्ये पण सुद्धा तुमचं बघा, कडव्याचं हृदयावरी चरणावरी, परत तिसरं कडवं आलंय बासरी. आता हे 5 अक्षरी आलंय, खालचं बासरी 3 अक्षरी आलंय. असं नाही, तुम्ही वटिकाच्या यमकामध्ये फरक जाणवतो आहे, तसं करू नका. पुढे सुधारणा करा. गवळण चांगली आहे तशी. तसेच कोकण वाचवा हा कॉन्सेप्ट तुमचा चांगला आहे, विषय चांगला आहे, परंतु काव्याची बांधणी जी आहे ना, जरा जमली नाही आहे. कारण काय होतं, ध्रुवपदामध्ये अंतर आहे ना, काव्याला असावा लागतो. तुमच्या अंतर्याला तुम्ही ध्रुवपदच लावलंय खाली. यापुढे असं करू नका. तुम्ही जरा सुधारणा करा, होऊन जाईल. असा चांगला प्रयत्न चांगला आहे. शुभेच्छा. धन्यवाद. नृत्य विभाग. हॅलो, शिवशक्ती नाच मंडळ बामणोली तालुका चिपळूण
मित्रांनो, आमच्याकडं नृत्य विभाग असल्यामुळं त्या विषयावरती तुम्हाला काही त्रुटी आहेत यावर सांगणार आहोत. पहिलं लक्षात घ्या, नृत्य विभाग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 3 चाली येतात. तुम्हाला पण पेपर दिला असेल आपल्या कार्यकर्त्याने, तर त्याच्यामध्ये बघाय पहिले चक्री, डुंगणी आणि कापी अशा त्या 3 भागामध्ये आपल्याला प्रकार करायचा असतो आणि तो तुम्ही केला. लक्षात घ्या, पहिली कापी झाल्याच्या नंतर, डुंगणी झाल्याच्या नंतर जो गडी भेटतो आपला, की पहिला गडी भेटल्याच्या नंतर परतचा जो भाग आपण मारतो तिथं चाल बदली होते. त्याच्यानंतर परत दुसरा गडी भेटतो, त्यावेळेस सुद्धा चाल तिथल्या तिथे एका चालीमध्ये बदली होते आणि त्या चालीमध्ये 3 प्रकार झाल्याच्या नंतर ती चाल पूर्ण होते. मित्रांनो, तुम्ही चांगला प्रयत्न केला. आपण काय करतो की फक्त गडी भेटल्याच्या नंतर आपण फक्त तेवढ्यात आपण चाल पूर्ण झालेली समजतो. लक्षात घ्या, चालीमध्ये अनेक प्रकार आहेत. ते चालीतले प्रकार एक आताच उदाहरण देतो. सलामी म्हटल्याच्यानंतर सलामीमध्ये सलामी आली, त्याच्यानंतर चक्री आली, कापी आली आणि शेवटला आज त्याचा गोप आला. अशा प्रकारचे जे चाल आहे आणि तुम्ही ते मारलेले आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे रिंगण मारलेलं आहे, हे रिंगण पहिलं छोटं होतं, आता सगळ्यांच्या मान्यतेने आम्ही आता हे मोठं केलं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या तालीमध्ये, दुसऱ्या तालीमध्ये 8 नंबरचा गडी टच झाला, शेवटच्या तालीमध्ये 5 नंबरचा गडी टच झाला. हे आपण नाचताना आपल्या रिंगणाकडे तो लक्ष ठेवायला पाहिजे आणि तुम्ही ठेवून याच्यावर चांगला कार्यक्रम कराल असे शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सादरीकरण केलेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपल्याला शाळ, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि ढोलकी देऊन आपण या ठिकाणी गौरव करीत आहोत. मी सचिन बुवा धुमक आणि निलेश जोगरे बुवा यांना विनंती करेन की या मंडळीचा आपण सन्मान करायचा आहे.